नमस्कार श्रोते हो, मी विजय आपल्या सर्वांचे स्वागत करतो वितेक्ष ऑफिशियल या मराठी ऑडिओ बुक यूट्यूब चॅनलवर. कोई चिल्ला कर कोई चीख कर चला गया, कोई चिल्ला कर कोई चीख कर चला गया, तो कोई स्कूल से जिंदगी का सबक सीख कर चला गया. एक लड़का स्कूल के बाहर बैठकर एक लड़का स्कूल के बाहर बैठकर इस भारत की तकदीर लिख कर चला गया. भारताचे भवितव्य लिहायचे काम बाबासाहेब आंबेडकर यांनी केलं. बाबासाहेबांना वर्गात बसू दिलं जात नव्हतं. चपला काढतात तिथं बसवलं जायचं. मग वर्गात बसवलं जात नव्हतं तर बाहेर तरी कशासाठी बसू दिलं जायचं हा प्रश्न पडतो. ह्या प्रश्नाला उत्तर म्हणून थोडं इतिहासात जाऊन इतिहास वाचणं गरजेचं आहे. तुम्हाला पुणे माहिती आहे का? पुणे, तिथे पर्वती नावाचं ठिकाण आहे आणि त्या काळी त्या पर्वतीच्या पायथ्याशी दक्षिणा वाटपाचा कार्यक्रम असायचा. दक्षिणा प्राईज फंड असं त्याचं नाव होतं. तिथे आजूबाजूच्या परिसरात जे काही ब्राह्मण असायचे त्यांच्यातल्या उच्चकुलीन ब्राह्मणाला जास्त दक्षिणा दिली जायची, मध्यम कुलीन ब्राह्मणाला थोडी कमी आणि कनिष्ठ कुलीन ब्राह्मणाला त्याहून अजून कमी. मग परत पुढे जाऊन दुसऱ्या बाजीराव पेशव्यांच्या काळात ते बदललं. जो अत्यंत बुद्धिमान ब्राह्मण असेल त्याला जास्त दक्षिणा, जो मध्यम बुद्धिमान असेल त्याला जरा कमी आणि कनिष्ठ बुद्धिमान असेल त्याला अजून कमी. पण हा निधी फक्त ब्राह्मणांपुरताच मर्यादित होता आणि ब्राह्मणांनाच दिला जायचा, बहुजनांना नाही. मग तो निधी बहुजनांकडे वळवण्यासाठी भवाळकर, जोशी, लोकहितवादी, गोपाल हरी देशमुख या सर्व मंडळींनी एक अर्ज लिहिला की हा निधी बहुजनांकडे सुद्धा वळवण्यात यावा. पण तो निधी वळवण्यासाठीचा जो अर्ज होता त्याच्या खाली सही करताना हे सर्व मंडळी घाबरली की आता आपल्याला सनातनी लोकांचा विरोध होणार आहे. मग यांच्यावर एक अशी सही पाहिजे, एका अशा माणसाची सही पाहिजे की जी असल्यानंतर कुठलाही सनातनी माणूस आपल्या विरोधात आवाज करू शकणार नाही. मग कोणाची असेल बरी ती सही? त्यासाठी ते सर्व गेले अशा एका माणसाकडे, ज्या माणसाचं नाव आहे महात्मा ज्योतिराव फुले. शिक्षणाचे महत्त्व पटवून देताना महात्मा फुले म्हणायचे, विद्येविना मती गेली, मतीविना गती गेली, गतीविना नीती गेली, नीतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले. महात्मा ज्योतिबा फुले काही साधासुद्धा माणूस नव्हते. तुम्हाला माहीत आहे का, मुळा मुठा नदीचा पूल बांधण्याचं काम महात्मा फुलेंच्या कंपनीकडे होते. तसेच कात्रजचा बोगदा, सयाजीराव गायकवाड पॅलेस, टाइम्स ऑफ इंडिया याचं ऑफिस अशा बऱ्याच वास्तू बांधण्याचं काम महात्मा फुलेंच्या कंपनीने केले. टाटा कंपनीपेक्षाही जास्त टॅक्स सरकारला देणारा माणूस म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले. पुण्यात जिथे जिथे फुले मंड्या आहेत त्या सगळ्याचं बांधकाम महात्मा ज्योतिराव फुले यांच्या कंपनीने केलं. उगाच महात्मा ज्योतिबा फुलेंना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गुरु मानत नव्हते बरं का. त्यांचं गुलामगिरी, शेतकऱ्याचा आसूड कधीतरी एकदा वाचून बघा. महात्मा फुले हे केवळ समाजसुधारक नव्हते तर दूरदृष्टीचे विचारवंतही होते. त्या काळात सावित्रीबाईंना मूल होत नव्हतं. तेव्हा लोक म्हणायचे की तुम्ही दुसरं लग्न करा. पण त्या काळात महात्मा ज्योतिबा फुले बोलले की जर मी दुसरं लग्न केलं आणि त्या पत्नीला पण जर मूल बाळ झालं नाही तर मी काय करू? तुमच्याकडे काय पुरावा आहे की दोष फक्त सावित्रीमध्येच असेल आणि माझ्यात नसेल? माझ्यामध्ये सुद्धा तरी दोष असू शकतो. ह्याला म्हणतात विचारधारेचे प्रबोधन. अखेर त्या अर्जावर महात्मा ज्योतिबा फुलेंनी सही केली. आता तारीख ठरली आणि ठरलं की त्या तारखेला तो अर्ज शनिवार वाड्यावर जाऊन
गव्हर्नरकडे जमा करायचा. सनातनी लोकांकडून सगळीकडे पत्रकं लागली आणि धमक्या देण्यात आल्या की जो कोणी तसा अर्ज घेऊन शनिवार वाड्यावर जाईल त्याचं मुंडकं कापण्यात येईल. त्यासाठी सगळीकडे सभाही झाल्या आणि असं वातावरण निर्माण झालं की सर्व मंडळी परत घाबरून गेली आणि विचार करू लागली की आता काय करायचं. हे सर्व लोक पुन्हा जमले आणि महात्मा ज्योतिराव फुलेंकडे आले. त्यावर महात्मा ज्योतिबा फुले म्हणाले की घाबरू नका, आपल्या पाठीमागे एक धैर्यवान आणि ताकदवर माणूस उभा आहे. त्या माणसाचं नाव ऐकूनच कोणी आपल्याला अडवण्याचा प्रयत्न करणार नाही. मलाही जेव्हा कधी अडचणी आल्या त्यावेळेस हाच माणूस माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिलेला आहे आणि त्यांचं नाव आहे गंजपेठेतले लहुजी वस्ताद साळवे. लहुजी वस्तादांनी 200 महारांची पलटणच महात्मा फुलेंच्या बोलण्यावर पाठवून दिली आणि ते स्वतः पण जातीने हजर राहिले. लहुजी वस्तादांनी आपल्या माणसांसह सर्व मंडळींना संरक्षण दिले आणि सगळे निघाले शनिवार वाड्याकडे. भीती होती पण निर्धार त्याहून मोठा होता. पुढे 100, मागे 100 आणि मध्ये ही सर्व मंडळी. अखेर सर्व शनिवार वाड्यावर पोहोचले आणि दक्षिणा फंड बहुजनांना पण देण्यात यावा या स्वरूपाचा अर्ज गव्हर्नरला देण्यात आला. आणि ह्या दरम्यान कुठल्याच सनातनी लोकांनी काहीही गडबड केली नाही, कारण लहुजी वस्तादांची ऑर्डरच होती, जो कोणी मध्ये येईल त्याचे सरळ हातपाय तोडून नंतर मुंडके कापून टाकावे. आणि म्हणूनच कोणीही आडवा आला नाही. अखेर तो निधी बहुजनांच्या हितासाठी वळवण्यात आला. ज्या शाळांमध्ये अस्पृश्यांची लेकरं शिकत असतील त्या शाळांना हा निधी वळवण्यात आला आणि म्हणूनच वर्गाच्या बाहेर का होईना पण बाबासाहेबांना बसून शिक्षण घेता आलं. ह्या शिक्षणाच्या लढ्यामुळे बाबासाहेबांसारखा महामानव घडला आणि त्यांनी शिक्षण घेऊन भारताचं संविधान लिहिलं. ही फक्त गोष्ट नाही तर जिवंत आणि ज्वलंत इतिहास आहे, जो ओरडून ओरडून सांगतो की अन्यायाविरुद्ध उभं राहणं हीच खरी धैर्याची ओळख आहे आणि शिक्षण हेच समाज बदलण्याचं सर्वात मोठं शस्त्र आहे. महात्मा फुले हे एक सामाजिक कार्यकर्ते, विचारवंत, जातीविरोधी समाजसुधारक आणि लेखक होते. सामाजिक प्रबोधन, अस्पृश्यता व जाती व्यवस्थेचे निर्मूलन आणि स्त्रियांना व मागास जातीच्या लोकांना शिक्षण देण्याचे कार्य त्यांनी पूर्ण केले. सत्यशोधक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन आणि सर्वांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. पुन्हा भेटू पुढील भागात.